नमस्कार. यावर्षी गुढीपाडवा हा 19 मार्च रोजी आहे आणि याच गुढीपाडव्याच्या निमित्ताने मी तुम्हाला काही असे उपाय सांगणार आहे, तुमच्या घरात सुख शांती आणि धनधान्याच्या वृद्धीसाठी उपयुक्त ठरतील. चैत्र महिना म्हणजे नाविन्याचा मास. हिंदू धर्मातील पहिला महिना म्हणजे चैत्र महिना आणि याच महिन्याची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा. तर यावर्षी गुढीपाडवा हा 19 मार्च म्हणजेच गुरुवारी सुरू होते. त्यामुळे आपल्या घरात चालत आलेल्या परंपरेनुसार सकाळी 7 ते 8 या काळात गुढीची पूजा करा. तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी, तुमच्या शेतात सुद्धा एक छोटंसं पूजन करा आणि सोबतच जर तुम्ही नवीन एखादी गोष्ट सुरू करणार असाल, म्हणजे नवीन व्यवसाय सुरू करणार असाल किंवा एखादं नवीन हाती काम घेतलं असेल, तर ते देखील तुम्ही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू करू शकता. जर तुम्ही नवीन वास्तू बांधणार असाल, तर या वास्तूचं भूमिपूजन देखील तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी करू शकता. सोबतच आपल्याला एक उपाय करायचा आहे, तो म्हणजे आपल्या घरात असलेल्या धान्याची पूजा. आता धान्याची पूजा का? तर संपूर्ण वर्षभर आपल्या घरात धनधान्याची वृद्धी व्हावी, यासाठी धान्याचं पूजन करायचंय. सोबतच ज्यामुळे आपल्या घरात धान्य आहे, त्या शेतकऱ्यासाठी आपण प्रार्थना करायची आहे आणि सोबतच या अन्नधान्यासाठी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. छोटा उपाय मोठा बदल घडवू शकतो. त्यामुळे आपण ही सर्व मी जे सांगितले उपाय ते करा आणि अशाच वास्तुशास्त्र संबंधित टिप्ससाठी राजमंगल वास्तू या पेजला फॉलो करा. धन्यवाद.